चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपचे 2 गट मनपाच्या प्रवेशद्वारावरच आपसात भिडले. विषय चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभा रद्द होण्याचा होता. या आमसभेत इतर विषयांसह स्वीकृत सदस्य निवडीचा विषय होता. भाजप गटनेते शेखर शेट्टी हे आमदार जोरगेवार गटाचे आहेत. शेट्टी यांनी स्वीकृत सदस्य म्हणून आमदार जोरगेवार गटाच्या 2 नावांचे पत्र महापौरांना दिले. यानंतर महापौरांनी आमसभाच रद्द केली. त्याची कारणं महापौरांनी वेगवेगळी दिली. महापालिकेत जोरगेवार गट आयुक्त कार्यालयात या रद्दच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत होता. दरम्यान मुनगंटीवार गटाचे नगरसेवक घोषणा देत या ठिकाणी पोहोचले. प्रकरण हातघाईवरून हमरी-तुमरीवर आले आणि चंद्रपूर शहरानं सत्ताधारी भाजपचे 2 गट महापालिकेतच आपसात भिडल्याचं बघितलं. या अंकाचा शेवट शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी करून झाला. या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे. पालिकेची आमसभा कुठलंही कारण नसताना रद्द केली, कायदेशीर नसताना बेकायदेशीर रद्द केली. म्हणून आम्ही महापौरांना सद्बुद्धी दे म्हणून भजन केलं. महापौरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी काही बॉक्सर, काही गुंड लोक आणि काही तडीपार प्रवृत्तीचे लोक असे त्यांनी 100 लोक आणून ठेवलेले होते आणि त्यांनी आम्हाला महापौरांना भेटू नाही दिलं. मग आम्ही महापौरांच्या चेंबरच्या बाहेर भजन करत बसलो, महापौरांना सद्बुद्धी दे म्हणून. आमचं भजन झालं. आम्ही मीडियाला बाईट देत असताना 50-60 जण आले. राहुल पावडे, अजय सरकार, चांद पाशा जे नगरसेवक नव्हते कित्येक, आणि त्यांनी आमच्यावर अंगावर येणं सुरू करून दिलं. म्हणून राडा झाला. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. चांद पाशा, अजय सरकार, राहुल पावडे हे आमच्या अंगावर धावून आले. म्हणून आम्ही सिटी पोलीस स्टेशनला तक्रार केली की यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही महानगरपालिकेचे नगरसेवक आहे, तर अन्यायाच्या विरोधात आम्ही लढलंच पाहिजे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबद्दल सर्व कळवलं आहे. गटनेता हा कायदेशीर आहे आणि कायदेशीर गटनेता चांगलं काम करत आहे. आणि मला नाही वाटत की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या अशा भांडणामध्ये पडेल असं मला वाटत. भारतीय जनता पार्टीच्या महापौर असताना सुद्धा निषेध नोंदवण्याचं जे कार्य केलेलं आहे ते निश्चितपणे चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने नुकतीच जे 3 तारखेला सभा होणार होती ते न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे आपण समोर ढकललेली आहे, ती पुन्हा होणार आहे. असं असताना सुद्धा महापौरांना विश्वासात न घेता, चर्चा न करता गटनेता व काही नगरसेवकांनी परस्पर आयुक्त कार्यालय येथे जाणे, कार्यालय बंद असताना आयुक्तांना घेराव करणे, महापौरांना फोन न करता, कोणतीही सूचना न करता, प्रदेश अध्यक्षाच्या स्पष्ट सूचना असताना की जे काही कॉप मेंबरची सदस्य निवडणूक आहे किंवा जे सिलेक्शन आहे ते आम्ही ज्या वेळेस सूचना करू त्यावेळेस घेण्यात यावी, अशा पद्धतीच्या सूचना असताना सुद्धा महापौरांना विश्वासात न घेता परस्पर फॉर्म भरणे, महापौरांना कोणतीही सूचना न देणे, वारंवार गटनेत्यांना महापौर यांनी फोन करून दूरध्वनीद्वारे चर्चेला बोलवले असता मी कुठेतरी बाहेर आहो आणि काही काळानंतर फोनच न उचलणे, अशा पद्धतीचं प्रकरण, अशा पद्धतीचं जे काही आचरण गटनेता व काही नगरसेवकाकडून होत आहे ते निश्चितपणे निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. प्रदेश अध्यक्षांना वारंवार आम्ही सूचना सुद्धा केल्या आहे आणि त्यांनी सुद्धा सूचना केल्या होत्या की हे प्रकरण आम्ही वरच्या लेवलनं बैठक करून तातडीने सोडवू. असं असताना सुद्धा परस्पर निर्णय घेणे व भारतीय जनता पक्षाला बदनाम करणे हे एकमेव धंदा गटनेता व काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसापासून उचललेला आहे. आणि म्हणून आम्ही हा गटनेता बदलवून द्यावा व या ज्या नगरसेवकांनी वारंवार महापौरांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र चालवलेलं आहे त्यांच्याबद्दल तक्रार प्रदेश अध्यक्ष साहेबांना आम्ही देणार आहोत. कारण की प्रदेश अध्यक्षांच्या सूचनाचं सुद्धा ते पालन करत नाही आहे. एकीकडे महानगरपालिकेचं कामकाज अतिशय व्यवस्थित सुरू असताना कुठेतरी स्वच्छता होत नाहीये, कुठेतरी कार्य बरोबर होत नाही, अशा पद्धतीची बदनामी महापौर व भारतीय जनता पक्षाची करण्याचं जे षडयंत्र काही नगरसेवक व गटनेत्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणे प्रदेश अध्यक्षाकडे आवाज उचलणार आहोत. आणि एक नगरसेविका म्हणतं
की स्वच्छता चंद्रपूर शहरामध्ये होत नाही आहे. खरं तर त्यांनी प्रभागात सुद्धा स्वच्छतेचा अशी कधी नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न नाही केला आणि ते मात्र या ठिकाणी बोलते आहे की महानगरपालिकेत स्वच्छतेचा अभाव आहे. अशा पद्धतीचे विरोधाभास करणे, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि अशा पद्धतीचं कार्य या काही नगरसेवकाकडून व गटनेत्यांकडून सुरू आहे. निश्चितपणे हे काही चांगलं नाही. आज त्यांनी या ठिकाणी येऊन महापौरांना चर्चा करायची असती, वेळ घ्यायचा असता, साधारणपणे पक्षाची बदनामी न होता ती चर्चा सुद्धा होऊ शकली असती. परंतु भजन करणे, कीर्तन करणे, महानगरपालिकेच्या आवारातच बसून भजन करणे, पक्षाला बदनाम करणे व त्या ठिकाणी ज्या वेळेस प्रतिनिधी समजवण्यासाठी गेले त्यावेळेस महापौरांना व नगरसेवकांना, नगरसेविकांना धक्काबुक्की करणे, त्यांचा निषेध करणे व एवढ्यावरच न थांबता पोलीस तक्रार सुद्धा देणे, अशा पद्धतीचं कृत्य काही गटनेत्याच्या माध्यमातून काही नगरसेवकांनी चालवलेलं आहे आणि त्या कृत्यावर आम्ही सुद्धा आज त्यांची तक्रार दिलेली आहे. हे अशा पद्धतीचं आचरण कदापि भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही आणि म्हणून याची तक्रार आम्ही प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत आणि या गटनेत्याची हकालपट्टी करावी याची विनंती सुद्धा प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत. व वारंवार जे नगरसेवक या ठिकाणी सर्व कामकाज चांगलं सुरू असताना, विकासाचे कामं चांगले सुरू असताना महापौरांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र करते आहे, अशांची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत.